सर्वांना सलाम. अहो सलाम. सर्वजण आनंदी दिसता, सुदृढ आहेत का सर्वजण? देवाची स्तुती असो. प्रभू परमेश्वरानं आपल्याला सर्वांना या भक्ती मंदिरामध्ये आणून अगदी सुदृढ अशा अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे. त्यासाठी देवाची स्तुती आपण करू, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. जरी थंडी आहे तरी थोडेसे आपण हातपाय हलवू आणि आपले दोन्ही हात वर करून म्हणूया, देवाची स्तुती असो. नाही, असा आवाज तिकडून येऊन माईकमधून या फोनमध्ये गेला पाहिजे. ठीक आहे, तर जरा जोरानं म्हणूया आपण, देवाची स्तुती असो. तिकडून खंडाकरबाईंचा आवाज आला नाही मला. पुन्हा एकदा प्रयत्न करू आपण. रेडी? 1 2 3. देवबाप चांगला आहे, देवाची स्तुती असो. मला या सगळ्यांमध्ये समाधान दादाचा आवाज सगळ्यात मोठा आला. त्यांचा आवाजच मोठा आहे. जॉर्ज मुलर ह्यांच्याबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि जॉर्ज मुलर ह्यांना विश्वास संपन्न पुरुष असं म्हटलेलं आहे. विश्वास संपन्न पुरुष म्हणजे ज्याच्यामध्ये विश्वास ठासून भरलेला आहे असा पुरुष. 2000 अनाथ लेकरांसाठी ते अनाथालय चालवत असत आणि त्या अनाथालयाला चालवण्याकरता त्यांच्या खूप गरजा असत. परंतु त्या आपल्या गरजा ते लोकांना सांगत नसत. ते आपल्या गरजा प्रभू परमेश्वराला सांगत असत. प्रभू परमेश्वराला ते म्हणत असत की, प्रभू परमेश्वरा, आज सकाळी तू आम्हाला अन्न दिलेलं आहे, आम्ही तुझे आभार मानतो. आता दुपारचं अन्न तू पुरवून दे. दुपारची प्रार्थना करत असताना ते म्हणत असत की, प्रभू, आज माझ्यासाठी आणि या 2000 लेकरांसाठी दुपारचं अन्न तू पुरवून दिलेलं आहेस. आता संध्याकाळच्या अन्नाची व्यवस्था तू कर. आणि ते भर घालत असत प्रार्थनेमध्ये. मला या प्रार्थनेच्या द्वारे अतिशय आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. ते भर घालून म्हणत असत की, प्रभू, मी ह्या गरजा स्वतः कोणाला सांगत फिरू शकणार नाही. मला या लेकरांची काळजी घ्यावी लागते आणि म्हणून ज्या कोणाकडून तू आमच्या गरजा भागवू इच्छितोस त्याच्या अंतकरणाला तू स्पर्श कर. त्यांच्या अंतकरणाला तू पाजर फोड. त्यांच्या अंतकरणाला तू चालना दे, म्हणजे त्यांनी तुझ्या लेकरांच्या गरजा भागवाव्या. आमेन. आपल्या प्रार्थनांपेक्षा ही प्रार्थना वेगळी आहे. आपल्या प्रार्थनांपेक्षा ही प्रार्थना वेगळी आहे. आपण प्रार्थना करतो आणि देवबापाला म्हणतो, देवबापा, माझी गरज ही आहे, आणि मग आमच्या मनामध्ये असं वाटतं की अरे, ही व्यक्ती माझी गरज भागवू शकेल, आणि मग आपण मनात म्हणतो की देवबापा, ह्या व्यक्तीकडून माझी गरज तू भागव. आपली गरज असते, आपण देवबापाला म्हणतो, देवा, तू माझी गरज भागव, आणि मग एखाद्या व्यक्तीकडं किंवा एखाद्या श्रोताकडं आपण बघतो आणि विचार करतो आणि म्हणतो की इथून माझी गरज भागविली जावी. जॉर्ज मुलर हे वेगळ्या पद्धतीनं प्रार्थना करत असत. ते म्हणत असत की, देवा, माझी गरज तुला माहीत आहे, मी तुझं काम करत आहे हे तुला माहीत आहे, आणि म्हणून माझ्या गरजा कशा भागवायच्या हे तुला माहीत आहे. आणि हे तुला माहीत असल्यामुळं तुला त्या गरजा कोणाकडून भागवायच्या हे तू ठरव. तू त्यांच्या अंतकरणाशी बोल, तू त्यांच्या मनाला चालना दे आणि तू पुरवठा करून दे. आमेन. एक दिवशी जॉर्ज मुलर प्रार्थना करत होते आणि दुसरा दिवस उगवला आणि सकाळी त्यांचे ते 2000 लेकरं जेवण करण्यासाठी येऊन बसले, ब्रेकफास्ट करण्यासाठी येऊन बसले, आणि किचनमधल्या लोकांनी त्यांना येऊन सांगितलं की, जॉर्ज साहेब, किचनमध्ये खडखडाट आहे, अन्नाचा एक कणसुद्धा किचनमध्ये नाही. जॉर्ज मुलर साहेब म्हटले, हरकत नाही, लेकरांना बसवा. लेकरांना बसवण्यात आलं आणि लेकरांना ते म्हणाले की, लेकरांनो, आपण आपल्या नाश्त्यासाठी आपल्या स्वर्गीय पित्याजवळ प्रार्थना करूया. तुम्ही सुद्धा माझ्या संती प्रार्थना करा. आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली आणि त्यांच्यासोबत
त्या लेकरांनी सुद्धा प्रार्थना सुरू केली आणि त्या किचनवाल्या लोकांनी सुद्धा प्रार्थना सुरू केली आणि आमेन म्हणायच्या आधीच त्यांच्या हॉस्टेलचं दार कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं, जोरजोराने ठोठावत होतं आणि त्यांनी त्यांची प्रार्थना न थांबवता प्रार्थना सुरू ठेवली आणि ते दार जोरजोराने वाजतच राहिलं आणि मग त्यांनी प्रार्थना संपल्यानंतर दार उघडलं आणि बाहेर बघतात तर काय, त्या ठिकाणी एक बेकरीवाला माणूस उभा होता. ते म्हटले, जॉर्ज मुलर तुम्हीच आहे का? म्हटलं हो मीच आहे. म्हणजे रात्री 2 वाजता देवबापाने मला उठवलं आणि मला सांगितलं की या जॉर्ज मुलरच्या हॉस्टेलमध्ये 2000 लेकरं आहेत, त्यांना उद्या तू ब्रेड नेऊन दे आणि म्हणून मी रात्री 2 वाजेपासून तुमच्यासाठी ब्रेड पकवत आहे आणि ह्या सगळ्या ट्रकभर ब्रेड मी तुमच्यासाठी बाहेर आणल्या, कृपया त्याचा स्वीकार करा. देवबापाने मला हे तुमच्यासाठी करायला सांगितलेलं आहे. आणि त्यांनी देवाची स्तुती केली, ब्रेड आत आणण्यात आले आणि लेकरांना वाटून देण्यात आले. आमेन. जेव्हा तुम्ही आणि मी आपल्या जिवंत प्रभू परमेश्वरावरती विश्वास ठेवतो प्रियानो, तेव्हा आमचा देव पुरवून देणारा देव आहे, आमचा देव पुरवठा करणारा देव आहे. आमेन. जोरानं म्हणूया आमेन. आज मी तुम्हाला शांत बसू देणार नाही आहे, मला तुमच्याकडून प्रतिसाद पाहिजे आहे. आपण मोठ्याने आमेन म्हणणार आहोत, आपण मोठ्यानं देवाची स्तुती असो असं म्हणणार आहोत. जेव्हा जेव्हा देवाच्या पुरवठ्याबद्दल आपण बोलणार आहोत तेव्हा तेव्हा आपण जोराने म्हणणार आहोत आमेन आणि देवाची स्तुती असो. देवबाप पुरवठा करणारा आहे. आमेन. देवाची स्तुती असो. आपल्याला इस्रायल लोकांचा उदाहरण माहीत आहे. जेव्हा ते 40 वर्ष रानामध्ये भटकत होते, त्यांना भूक लागली, त्यांना तहान लागली. प्रभू परमेश्वराकडं मोशे म्हणाला की आता पाणी कुठून द्यायचं. प्रभू परमेश्वराने मोशेला सांगितलं, काळजी करू नकोस, जा त्या खडकाला तुझ्या काठीचा स्पर्श कर आणि तिथून भळाभळा पाणी आलं आणि हे लोक पाणी पिऊन तृप्त झाले. जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा प्रभू परमेश्वरानं मान्याचा वर्षाव केला आणि यांना खावलं जाणार नाही एवढं त्यांना खाण्यासाठी दिलेलं आहे. देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला म्हणतं, काय सांगतं बघूया त्याच्याकडे आपण. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलत आहे. त्याचा जे डोंगरावरील प्रवचन आहे त्या प्रवचनाचा हा शेवटचा अध्याय आहे. 5व्या अध्यायापासून त्याच्या प्रवचनाची सुरुवात होते आणि 7व्या अध्यायामध्ये त्याचं प्रवचन संपतं. परंतु हा प्रवचनाचा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला असताना तो 7व्या वचनामध्ये 7:7 मत्तई 7:7 मध्ये म्हणतो, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हाला उघडलं जाईल. आणि 8वं वचन त्या वचनावरती अजून प्रकाश टाकतं. नुसतीच आज्ञा केलेली नाही तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपण जेव्हा बोलतो, आपण जेव्हा मागतो त्याचा परिणाम काय होतो ते 8व्या वचनात अजून स्पष्ट करून सांगतो. तो म्हणतो, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्यास उघडलं जातं. प्रियानो, तुम्ही आणि मी ह्याच प्रभू येशू ख्रिस्ताचे लेकर आहोत, याच प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. हा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला शिकवतो की आम्ही मागितलं तर प्रभू परमेश्वर आम्हाला देतो, आम्ही मागितलं तर प्रभू परमेश्वर आम्हाला देतो. मी तुम्हाला आज अनेक उदाहरणं सांगणार आहे प्रभू परमेश्वराच्या पुरवठ्याचे. माझ्या पत्नीला मी सांगत होतो की मला रविवारी ह्या विषयावरती बोलायला आवडेल. ती म्हटली काय विषय आहे? तर म्हटलं देव पुरवठा करणारा आहे. ती म्हणाली की देव पुरवठा करून देत आहे. आमेन. देव पुरवठा करून देत आहे. आणि तिच्या बोलण्यामागे फार मोठा अर्थ होता, अनुभव होता. अनुभव असा की मी माझं शिक्षण सुरू केलेलं आहे एशिया पॅसिफिक नॅझरन थिओलॉजिकल सेमिनरीमध्ये आणि त्या शिक्षणाचं जो माझं पहिलं सत्र आता सुरू आहे त्या सत्रामध्ये मला 4 विषय घ्यायचे आहेत. मी ते सुरू केलेले आहेत त्या विषयांचा अभ्यास. आणि मला त्या कॉलेजने सांगितलं, सेमिनरीने सांगितलं की तुम्हाला याची फी भरावी लागेल. आणि माझ्याकडं त्याची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. मी प्रभू परमेश्वराला म्हणालो की प्रभू परमेश्वरा,
तू आता हे दार माझ्यासाठी उघडलेलं आहे. बऱ्याच वर्षांपासून मला हा अभ्यास करण्याची इच्छा होती आणि हा अभ्यास करण्याकरता तू दार उघडलेला आहे, तर आता ही फी मी कशी भरू, मला मदत कर. मी हे तुझ्यावर सोपवून देतो. माझे विषय सुरू होण्याच्या आधी मला कॉलेजकडून ईमेल आला आणि सांगण्यात आलं की तुम्हाला या विषयांची जवळपास 40,000 रुपये फी भरावी लागेल. मी प्रभू परमेश्वराला आधीच सांगितलं होतं की देवा तू ही फी भर. आणि मी पुन्हा प्रभूकडे गेलो आणि म्हटलं प्रभू ही फी तू भरून दे. मी तुझ्याकडे मागतो, तुला याचना करतो. दुसऱ्या दिवशी मला कॉलेजमधून पुन्हा ईमेल आला. त्यांनी सांगितलं की तुम्ही नॅझरीन आहात आणि नॅझरीन ऑर्डेन आहात, म्हणजे दीक्षित पाळक आहात, आणि म्हणून आम्ही तुम्हाला डिस्काउंट देत आहे. आणि डिस्काउंट देऊन आता आम्ही तुम्हाला नवीन पावती पाठवलेली आहे. मी त्या रकमेकडे बघितलं, ती अजूनही 23,000 रुपये रक्कम होती. मी म्हटलं प्रभू माझ्याकडे हे पैसे नाही, तू पुरवठा करून दे, तू पुरवठा करून दे. तिसऱ्या दिवशी मला त्याच व्यक्तीचं पुन्हा ईमेल आलं. तयार आहात ऐकायला? तिसऱ्या दिवशी मला त्याच व्यक्तीचं पुन्हा ईमेल आलं आणि त्या ईमेलमध्ये लिहिलेलं होतं की देवाची स्तुती करा, तुमची फी संपूर्णतः कोणीतरी भरून टाकलेली आहे. आमेन. देव पुरवठा करून देणार आहे. देव पुरवठा करून देणार आहे. देव आम्हाला निराश होऊ देत नाही. देवाचं वचन सत्य वचन आहे. जर प्रभू येशू ख्रिस्तानं ते सांगितलेलं आहे, जर प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचं कारण सांगितलेलं आहे, जर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला प्रोत्साहन देतो, आम्हाला उत्तेजन देतो, आम्हाला शिक्षण देतो, आम्हाला आज्ञा करतो की आम्ही देवबापाकडे मागावं, तर मग ते खरं आहे आणि त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. त्याच्यामध्ये संशय धरता कामा नये. त्याच्यामध्ये आम्ही आमचीच अक्कल हुशारी चालवता कामा नये. त्याच्यामध्ये आम्ही आमचे विचार त्याच्यावरती लादून ह्याच मार्गातून देव मला मदत करणार होता असं म्हणून चालणार नाही. आम्हाला संपूर्णतः प्रभूवरती अवलंबून राहावं लागेल. मी त्या कॉलेजला लिहिलं आणि म्हटलं की हे पुरवठा करणारे कोण आहेत त्यांचं नाव जर मला कळलं तर मला त्यांचे आभार मानता येतील. परंतु ते जर तुमच्या धोरणांच्या विरुद्ध असेल, नियमांच्या विरुद्ध असेल, तर कृपया माझ्याकडून मोठे आभार त्यांना कळवा, कारण हे माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. मी देवाला मागितलं आणि देवबापानं ते मला दिलेलं आहे. आमेन. मागे असंच एका मोठ्या गरजेमध्ये आम्ही होतो, कौटुंबिक अडचणीमध्ये आम्ही होतो आणि माझे एक मित्र होते, ते प्रभूमध्ये विसावा पावलेत, आता प्रभूच्या जवळ आहेत, रेव्हरंड विजय जोगळे. मी त्यांच्या संगती बोलत असताना माझं मन मोकळं केलं आणि त्यांना म्हटलं विजय दादा अशी अशी समस्या माझ्या जीवनामध्ये आहे, अडचण माझ्या जीवनामध्ये आहे. तर मला माहीत आहे त्यांनी मला काय सांगितलं. त्यांनी सांगितलं की राजू, मला राजूच म्हणायचे ते म्हणाले राजू तुझ्या अपेक्षांच्या सर्व खिडक्या बंद कर. तुझ्या अपेक्षांच्या सर्व खिडक्या बंद कर, कारण परमेश्वर तुला तुझ्या अपेक्षांच्या खिडक्यांमधून नव्हे तर त्याच्या आकाशाच्या खिडक्या उघडून देईल. त्याच्या आकाशाचे कपाट उघडून देईल. तू तुझ्या छोट्या छोट्या अपेक्षांच्या खिडक्या बंद कर. आणि मला त्या विधानाने अतिशय आशीर्वाद प्राप्त झाला. मी त्यांना म्हटलं मी तुमचे आभार मानतो, कारण मनुष्य या नात्यानं आम्ही देवाकडे तर मागतो आणि मग आम्ही आमचेच धोरणं लावतो, आम्ही आमच्याच नजरा जगाकडे लावतो. आम्हाला एखादा धनाढ्य व्यक्ती दिसतो किंवा आम्हाला एखादी श्रीमंत व्यक्ती दिसते आणि आम्हाला असं वाटतं की त्याच्याकडून आमची गरज भागवली जाईल. प्रभू परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी जगातून मदत करणाऱ्या लोकांकडे लक्ष न लावता या जगाचा निर्माण करता, सृष्टीचा निर्माण करता देव जो आहे त्याच्याकडे आमची नजर लावावे, त्याच्याकडे आम्ही मागावं. आमेन. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वांनी हा देवाचा पुरवठा अनुभवलेला आहे. फक्त पैशांच्याच बाबतीमध्ये नाही तर जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही हा देवाचा पुरवठा अनुभवलेला आहे असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी नुसतंच उत्तेजन देत नाही, नुसतंच कारण देत नाही, नुसतीच आज्ञा देत नाही, तर तो एक उदाहरण देतो. बघा काय उदाहरणं त्यानं दिलेलं आहे त्याच्याकडं आपण लक्ष देऊ. तो एका बापाचं उदाहरण आपल्याला देतो, एका पित्याचं, वडिलाचं उदाहरण तो आम्हाला देतो. 10व्या वचनामध्ये, 9व्या वचनामध्ये, आपल्या पुत्राने भाकर मागितली
तर त्याला धोंडा देईल. धोंडा म्हणजे दगड. आपल्या पुत्राने भाकर मागितली तर त्याला दगड देईल, धोंडा देईल. आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे? असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे? या ठिकाणी बरेच तरुण लेकरं आहेत. तुम्ही आठवा बरं, तुम्ही तुमच्या आईवडिलांना जर म्हटलं की बाबा आई मला भूक लागली, तर त्यांनी दगडं दिले, तुम्हाला म्हटलं हा हे दगडं. नशा पाणी करत असतील तर गोष्ट वेगळी आहे, त्या नशेमध्ये माणूस काही देऊ शकतो. परंतु शुद्धीवर असलेली व्यक्ती कधी असं म्हणेल का? आपल्या लेकरानं जर भाकर मागितली तर त्याला दगड देईल, किंवा त्याने जर या ठिकाणी मासा मागितला तर त्याला साप देईल, असं आपल्यामध्ये कोणीच नाही, कोणीच नाही. परवाच्या दिवशी मी रेव्हरंड सूरज धनवजीर यांच्या संगती बोलत होतो आणि ते मला म्हणाले की दादा माझा लहाना मुलगा नीट जेवत नाही. शॉन त्याचं नाव आहे, तुम्ही ओळखता त्याला. कधी कधी नीट जेवत नाही. परंतु मग तो जेवला नाही की घरी संध्याकाळी आल्यानंतर तो मला म्हणतो बाबा बिर्याणी आणतोस का? आणि रेव्हरंड सूरज यांच्या चेहऱ्याकडे मी बघत होतो, त्यांच्या डोळ्यांकडे मी बघत होतो आणि त्यांचं मन ती गोष्ट सांगत असताना भरून आलेलं होतं. आणि ते म्हणाले की दादा माझं लेकरू जेव्हा मला असं म्हणतं की बाबा बिर्याणी आणतोस का, मला आनंद होतो आणि मी जीव तोडून धावपळ करून त्याच्यासाठी बिर्याणी आणतो आणि त्याला ती देतो, कारण तो काही दुसरं खात नाही, तर मग त्याला ते तरी मला देऊ द्या. माझ्या अंतकरणाला पाझर फुटतो. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तुम्हाला आणि मला तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तुम्ही आणि मी आपल्या जैविक शरीरांमध्ये असलेल्या आईवडिलांना मागतो तेव्हा ते चुकीची गोष्ट आपल्याला देत नाही. 11वं वचन मग वेगळ्या दृष्टिकोनातून देव आमच्या समोर मांडतो आणि तो म्हणतो यास्तव असं जगात असल्यामुळे नीट लक्षात घ्या, तुम्ही वाईट असताना, म्हणजे आम्ही वाईट आहे म्हणजे आम्ही वाईट सगळं खराबच खराब आहे असं त्याला म्हणायचं नाही. आम्ही वाईट असताना म्हणजे आम्ही पापी असताना, आमच्या जीवनामध्ये पाप कार्यरत असताना, आमच्या जीवनामध्ये पापिष्ट स्वभाव असताना, पापिष्ट विचार असताना, तो असं म्हणतो तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याचे समजता. आपल्या मुलास किंवा आपल्या लेकरास चांगल्या देणग्या देण्याचे समजता, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. आमेन. तुमचा आणि माझा स्वर्गीय पिता जो आहे तो प्रेमळ आहे, तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे. जेव्हा आम्ही त्याच्याकडे मागतो प्रियानो, तो आम्हाला कितीतरी विशेष करून देणग्या देणारा देव बाप आहे. मात्र आम्ही त्याच्याकडे वळलो पाहिजे, मात्र आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, मात्र आम्ही आमच्या स्वतःच्या शक्तीवरती अवलंबून न राहता ज्या या पृथ्वीचा निर्माण करता, या सृष्टीचा निर्माण करता जो प्रभू परमेश्वर आहे, जो शब्द मात्र बोलला तर सृष्टी निर्माण होते, त्यानं शब्द मात्र बोलला तर आकाशातलं चंद्र आणि तारे आणि सूर्य निर्माण झाले, त्यानं शब्द बोलला तर या पृथ्वीच्या पाठीवरती झाडं उत्पन्न झाले, त्यानं शब्द मात्र बोलला तर प्राणी उत्पन्न झाले, त्यानं शब्द मात्र बोलला तर पाण्यापासून जमीन वेगळी झाली, त्यानं शब्द मात्र बोलला तर पृथ्वीपासून अंतराळ वेगळं करण्यात आलं. त्याच्या मुखामध्ये इतकं मोठं सामर्थ्य आहे प्रियानो की नवीन करारामध्ये आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्तानं शारीरिक स्वरूपामध्ये या पृथ्वीच्या पाठीवरती सेवा करत असताना 3 वेळेस त्यानं मेलेल्या लोकांना आवाज दिला आणि ते उठून बसले. 12 वर्षाची ती मुलगी होती, ती मरण पावलेली होती. प्रभू येशू ख्रिस्त तिच्या खोलीमध्ये गेलेला आहे, तिचा हात धरून म्हटलेला आहे मुली उठ, आणि ती मुलगी उठून बसलेली आहे. तिचा प्राण तिच्या शरीरामध्ये परत आलेला आहे. आपण नाईन गावाच्या काठावरती बाहेर बघतो, त्याच्या वेशीवरती ही गरीब विधवा त्या ठिकाणी आपल्या पुत्राला पुरायला चालली होती, प्रेतक्रियेसाठी चाललेली होती. तो मुलगा तिरडीवर होता, तिची आई टाहो फोडून रडत होती, आक्रोश करत होती. प्रभू येशू ख्रिस्तानं ती प्रेतक्रिया थांबवली, त्या तिरडीला स्पर्श केला आणि त्या मुलाला म्हटला उठ, आणि तो मुलगा उठून बसला आणि त्या मुलाला परत त्याच्या आईच्या हवाले प्रभू येशू ख्रिस्तानं केला. लाजराची गोष्ट आम्हाला माहीत आहे.
त्याची बहीण म्हणते, प्रभू आता 4 दिवस झालेत, आता त्याचा वास सुटला असेल, त्याचं शरीर फुटलं असेल, सडलं असेल, आता आपण तिकडे जाऊ नये. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्यावर विश्वास ठेवतेस का? आज तुम्हाला आणि मला सुद्धा देव तो प्रश्न विचारत आहे की तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सांगण्यानुसार त्याला मागू काय? काय झालं त्या ठिकाणी? कब्रस्थानामध्ये हे ते गेले. त्या काळच्या कबरा ज्या होत्या ते एखादी अशी गुफा राहत असे आणि त्या गुफेमध्ये कोरलेलं असे, त्या मोठं दार त्याचं कोरलेलं असे आणि त्या दारामधून आत गेल्यानंतर त्या गुफेमध्ये कोरलेलं असे आणि त्या गुफेमध्ये वेगवेगळे कप्पे तयार केलेले असत आणि त्या प्रत्येक कप्प्यामध्ये एक एक प्रेत ठेवलेलं असे. कौटुंबिक त्या कबरा असत. आपल्या इकडं कसं आपण 3x6ची कबर खोदतो आणि त्याच्यामध्ये पेटी ठेवून मातीनं ते झाकून देतो, तशा त्या कबरा नव्हत्या. त्या काळच्या कबरा वेगळ्या होत्या. ती कबर उघडण्यात आली, आतमध्ये जाण्यात आलं आणि तिथं बरेच प्रेत अजून ठेवलेले असणार. त्या ठिकाणी तो जातो आणि म्हणतो, लाजरा बाहेर ये, लाजरा बाहेर ये. त्याच्या मुखामध्ये ते सामर्थ्य आहे की मेलेला व्यक्ती 2 दिवस झालेला असो, 3 दिवस झालेला असो, 4 दिवस झालेला असो, अहो त्याचं शरीर कुजायला लागलेलं असो की फुटायला लागलेला असो की सडायला लागलेला असो, जेव्हा येशू बोलतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये प्राण वापस येतो आणि लाजर कबरेमधून बाहेर आलेला आहे. आमेन, आमेन. त्या येशूला आम्हाला मागायचं आहे, त्या प्रभूला आम्हाला मागायचं आहे, त्या देवावरती विश्वास आम्हाला ठेवायचा आहे. आज मला माहीत नाही तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या विनंत्या आहेत, कुठल्या प्रकारच्या गरजा आहेत, कुठल्या प्रकारच्या अडचणी आहेत, परंतु मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या प्रियानो, ज्या कुठल्या प्रकारची अडचण ती असेल, ज्या कुठल्या प्रकारची गरज ती असेल, ज्या कुठल्या प्रकारची समस्या ती असेल, आर्थिक समस्या असू द्या, कदाचित कौटुंबिक समस्या असेल, कदाचित तुमच्या पतीविषयीची समस्या असेल, कदाचित तुमच्या पत्नीविषयीची समस्या असेल, कदाचित तुमच्या लेकरांविषयीची समस्या असेल, गुडघ्यावर या, प्रभू परमेश्वराच्या समोर लीन आणि नम्र व्हा आणि प्रभूच्या समोर आपले बाहू पसारून प्रभू परमेश्वराला म्हणा की देव बापा, माझी अडचण तुला माहीत आहे आणि ही अडचण केवळ तूच दूर करू शकतोस आणि देव ती अडचण दूर केल्याशिवाय राहणार नाही. प्रिया, आमेन. हन्नाबाईचं उदाहरण आपल्याला जुन्या करारामध्ये माहीत आहे. हन्नाबाई त्या ठिकाणी निपुत्रिक होती, वांझ होती, तिला लेकरं बाळ नव्हते, तिची सवत होती. ती सवत तिला सतत छळत असे, चिडवत असे, हिला रडायला येत असे. तिचा पती तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असे, परंतु तिचं समाधान होत नव्हतं, तिच्या इच्छेची तृप्ती होत नव्हती. तिच्या जीवनामध्ये जी पोकळी होती ती पोकळी भरून निघत नव्हती. अण्णाबाईनं काय केलं? बाबा लोकांकडे गेली का? अण्णाबाईनं काय केलं? ती प्रभूकडे गेली आणि प्रभूच्या समोर गुडघे टेकून ती प्रभू संती बोलू लागले आणि प्रभूला म्हणाले की प्रभू परमेश्वरा, माझी अडचण तुला माहीत आहे, माझ्या अंतकरणाचं ओझ तुला माहीत आहे, माझ्या जीवनामध्ये असणारी पोकळी तुला माहीत आहे, माझी सवत मला कसं सतत चिडवत राहते, कसं मला डिवचत राहते, कसं मला खाली दाखवत राहते, कसं मला अपमानित करत राहते, याची कल्पना तुला आहे प्रभू परमेश्वरा. आणि म्हणून आज मी तुझ्याकडे हात पसरून येते, माझी गरज भागव, मला पुत्र दे आणि मला जर पुत्र तू दिलास देवा तर तो मी तुला देईन. त्या ठिकाणी गैरसमज झाला. एली संदेशाला वाटलं की ही बाई भर दिवसा दारू पिलेली आहे की काय. ती एली संदेशा तिला म्हटला की अरे बाबा, तू दारू वगैरे पिले की काय, दिवसा ढवळ्या काय चालू आहे तुझं असं. ती म्हणाले की नाही महाराज, मी मनाची व्यथित स्त्री आहे, मी दारू पिलेली नाही, मी माझं रडगाणं प्रभू परमेश्वराला सांगत आहे. तिनं स्पष्टीकरण दिलं आणि मग जो एली संदेष्टा आहे ते एली संदेष्टानं सुद्धा तिला आशीर्वाद दिला. आणि काय झालं तुम्हाला माहिती आहे? काय झालं? तिच्या मागण्यानुसार प्रभू परमेश्वरानं तिला पुत्र दिला. आमेन. त्याचं नाव त्यांनी शमूएल ठेवलं. जेव्हा ते बाळ मोठं झालं तेव्हा त्याला घेऊन ती प्रभूच्या मंदिरामध्ये गेली आणि बाळकाला तिनं देवाच्या स्वाधीन केलेलं आहे. एलीनं तिला पुन्हा आशीर्वाद दिला, तिला आणि तिच्या नवऱ्याला आशीर्वाद दिला आणि तिला अजून लेकरं झालेले आहेत.
असं आम्हाला देवाचं वचन सांगतं. आमेन. आज तुमच्या मनामध्ये काय गरजा आहेत प्रियानो, त्या प्रभूच्या समोर मांडूया. जगाकडे हात पसरण्याऐवजी आपण देवाकडे हात पसरू आणि देवबाप आमच्या गरजा भागवल्याशिवाय राहणार नाही. देवबाप आमच्या गरजा भागवल्याशिवाय राहणार नाही. मानसिक गरज आहे काय, आरोग्याची गरज आहे काय, शारीरिक गरज आहे काय, कौटुंबिक गरज आहे काय, आर्थिक गरज आहे काय, कुठल्याही प्रकारची गरज असो, आपण प्रभूकडे जर मागितलं तर प्रभू परमेश्वर आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. मागील दिवसांमध्ये अनेक गोष्टींसाठी आम्ही प्रभूच्या समोर लीन आणि नम्र होऊन प्रभूला मागितलं, कारण प्रभूच त्या गोष्टी नीट करू शकतो, प्रभूच त्या गोष्टींमध्ये आम्हाला मार्ग दाखवू शकतो, प्रभूच त्या गोष्टींमध्ये आम्हाला विजय देऊ शकतो. आणि देवानं वारंवार विजय दिलेला आहे, पुन्हा आणि पुन्हा विजय दिलेला आहे. एकावर एक विजय प्रभू परमेश्वरानं दिलेला आहे. आमच्या गरजा प्रभू परमेश्वराकडे आम्ही जेव्हा मांडतो तेव्हा आम्हाला कल्पना नसते अशा ठिकाणावरून देव आमची गरज भागवतो. प्रियानो, आम्हाला कल्पना नसते अशा ठिकाणावरून देव आमच्या गरजा भागवतो. कधी कधी तुम्हाला आणि मला संरक्षणाची गरज असते, कधी कधी तुम्हाला आणि मला सुटकेची गरज असते आणि देव ती सुटका पुरवितो. शद्राक, मेशक, अबेदनगो यांच्याबद्दल काय आठवतं आपल्याला? त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जर राजाची आज्ञा मानली नाही, तुम्ही त्या राजाच्या मूर्तीला नमन जर केलं नाही तर तुम्हाला अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल. ते म्हटले की आमचा देव आम्हाला त्या अग्नीतून सोडवायला समर्थ आहे. आणि त्याने नाही सोडवलं तरी सुद्धा आम्ही आमच्या देवासंती तडजोड करणार नाही. काय झालं? त्या राजानं रागाने सांगितलं की ही भट्टी 7 पट तापवा, आणि ती भट्टी 7 पट तापवण्यात आली आणि या तिघांना त्याच्यामध्ये मुसक्या बांधून टाकून देण्यात आलं. थोड्या वेळाने राजा बघतो तर त्याला दिसलं, तो लगेच आपल्या सहकाऱ्यांना बोलवतो आणि म्हणतो की अरे, आपण याच्यात 3 जण टाकले होते ना, मग मला 4 जण त्याच्यात मोकळे फिरताना कसे दिसत आहे? आपण यांना बांधून टाकलेलं होतं, परंतु तिथं 4 जण मोकळे फिरताना कसे दिसत आहे? प्रभू परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी संरक्षण बनून त्यांच्या संती त्या अग्नीच्या भट्टीमध्ये फिरत होता. आणि जेव्हा त्या राजाने सांगितलं की यांना बाहेर काढा, बाहेर 3 जण आले, पण आतमध्ये अग्नीमध्ये 4 जण होते. चौथा प्रभू परमेश्वर त्यांच्या संती संरक्षणाची भिंत बनून फिरत होता. त्या अग्नीनं त्यांचा केसही जळू दिला नाही, त्या अग्नीचा वास सुद्धा त्यांच्या जवळ आला नाही. आमेन. जेव्हा आम्ही प्रभूला मागतो, प्रभूवरती विश्वास ठेवतो प्रियानो, तेव्हा देवबाप आम्हाला पुरवठा केल्याशिवाय राहत नाही. आज मला माझ्या वडिलांची आठवण येत आहे. त्यांना पहिल्या वेळेस जेव्हा परदेशात जायचं होतं आणि पुसदला आम्ही राहत होतो, काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली, त्यांना चिडवलं आणि त्यांना म्हटलं की तू क्या जाएगा, तू क्या जाएगा. ते घरी गेले, त्यांनी प्रार्थना केली. ते म्हटले, प्रभू, माझी जाण्याची इच्छा आहे, तुझी जर इच्छा असेल तर मला पुरवठा कर, मला पुरवठा कर. ते प्रार्थना करत राहिले. त्यांचा पासपोर्ट तयार होता, त्यांचा व्हिसा तयार होता, तिकिटाचे पैसे नव्हते. ते प्रार्थना करत होते की प्रभू, तुझी गरज, तू जर माझी गरज भागवली तर मी जाऊ शकेल, तुझी इच्छा असेल तर माझ्यासाठी दार उघड. दुसऱ्या दिवशी मुंबईला जाण्याची गरज होती. संध्याकाळ झाली, कुठेही पैशाची व्यवस्था झालेली नाही. सगळ्यांनी हात वर केले, कोणीच मदत करायला त्यावेळेस तयार नव्हतं. रक्कम मोठी होती. 7 वाजले, 8 वाजले, जेवणाची वेळ झाली, अजून तयारी झालेली नाही. जेवण केलं, कौटुंबिक प्रार्थना केली,
9, 9:30 झाले, अजून तयारी झालेली नाही. आमचे वडील म्हणाले, आता आपण झोपूया. सगळेजण आपापल्या बिछाण्यावर झोपी गेले. रात्री 11:30, 12च्या सुमारास आमचं दार ठोठावलं गेलं, दार वाजवलं गेलं. आमचे वडील म्हणाले की आता इतक्या रात्री कोण आलं असेल, पण पाळकाचं घर, त्याला उठावं लागतं. रात्री दार वाजो की दिवसा दार वाजो की कधीही दार वाजो. ते उठले आणि त्यांनी बघितलं तर बाहेर बोरगाटे पाळक साहेब, आपले दीपक बोरगाटे पाळक साहेब, त्यांचे लहाने बंधू प्रदीप बोरगाटे हे बाहेर उभे होते. त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणीचे मिस्टर होते. ते म्हटले, काय झालं, इतक्या रात्री कसे काय तुम्ही आले? ते म्हणाले, पाळक साहेब आम्हाला क्षमा करा, तुम्हाला इतक्या रात्री आम्ही त्रास दिला, परंतु अर्जंट काम आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. ते म्हटले, या आतमध्ये या. आमच्या वडिलांना जे ओळखतात, ज्यांनी त्यांना बघितलेलं आहे, त्यांना त्यांची आवभगत माहीत आहे. त्यांनी त्यांना आत बोलवलं, माझ्या आईला उठवलं, आम्हाला उठवलं, चहा करा. चहा केला. मग त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, का तुम्ही इतक्या रात्री माझ्याकडे आलेले आहात? ते म्हटले, पाळक साहेब काय घाबरू नका, आम्हाला माहीत आहे तुमच्याकडे बंदूक आहे. आणि माझ्या वडिलांकडे 12 बोर बंदूक होती. त्यांना शिकारीचा फार नाद, त्यांच्या मनावरती छाप होती की आपल्याजवळ बंदूक पाहिजे, आणि त्यांच्याकडे ती बंदूक होती. तर ते म्हटले की हो आहे माझ्याकडे बंदूक. मग ते म्हटले, आमच्या जावयाला ती बंदूक घ्यायची आहे तुमच्याकडून, तुम्ही किंमत सांगा. आमच्या वडिलांनी ती बंदूक विकायचा विचारही केला नव्हता, पण आमच्या वडिलांचे ट्यूबलाईट पेटले की अरे हे देवबाप करत आहे. आणि त्यांनी सांगितलं की मला इतक्या पैशांची गरज आहे. त्यांनी काही भाव न करता, मागे पुढे न बघता ती रक्कम आमच्या वडिलांच्या हाती दिली, बंदूक घेतली आणि ते गेले. त्यांचं लायसन कॅन्सल झालं असतं, ती बंदूक त्या दिवशी त्यांना भेटली नसती तर. आमेन. प्रभू पुरवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी माझे वडील उठले, बॅग भरलेलीच होती, मुंबईला गेले. मुंबईला आमच्या काकू त्या ठिकाणी होत्या. ते म्हटले, भाऊजी तुम्ही बाहेरच्या देशात पहिल्यांदा चालले, तुमच्याकडे किती पैसे आहेत? ते माझे वडील म्हणे, माझ्याजवळ तिकिटाचे पैसे आहेत. ते म्हटले, काळजी करू नका, मी तुमच्यासाठी $200 वेगळे काढून ठेवलेले आहेत, हे तुम्ही घ्या आणि तुम्ही ज्या देशात जात आहात त्या देशाचे करन्सी तुम्ही बदलून घ्या. शेवटच्या क्षणापर्यंत देवबापाने त्यांना पुरवठा केला. अद्भुत ठिकाणावरून, ज्या ठिकाणावरून अपेक्षा नाही त्या ठिकाणावरून प्रभू परमेश्वर आपल्याला मदत करणार आहे. देवाचं वचन सांगतं, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आज मी जर या ठिकाणी तुम्हाला संधी दिली आणि तुम्हाला म्हटलं की तुमच्या जीवनात देवबापाने कधी कधी कसा कसा पुरवठा केलेला आहे तुम्ही सांगा, तर तुम्ही संध्याकाळपर्यंत, कदाचित उद्या सकाळ होईपर्यंत तुमचे अनुभव सांगत राहू शकाल. मी अनेक अनुभव तुम्हाला सांगत राहू शकेन. परंतु प्रियानो, देवबाप पुरवठा करणार आहे, देवबाप पुरवून देत आहे, देवबाप पुरवून देत आहे. आमेन. जितक्यांचा विश्वास आहे तितक्यांनी आपले हात वर करा आणि म्हणा, देवाची स्तुती असो. आपण सर्वजण म्हणूया, देवबाप पुरवठा करणार आहे. आपण सर्वजण मोठ्यानं म्हणूया, देवबाप पुरवून देत आहे. देवाचं वचन म्हणतं, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. 8वं वचन म्हणतं, जो कोणी मागतो त्याला मिळते. प्रभू परमेश्वर चांगला आहे. प्रभू परमेश्वर चांगला आहे. कितीतरी उदाहरणांनी आपलं वचन, देवाचं वचन भरलेलं आहे. देवबाप करू. आज तुमच्या मनावरच्या जे काही ओझे आहेत, ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्याकरता प्रभू परमेश्वराकडे याचना करूया आज. आणि देवबाप तुमची गरज भागवल्याशिवाय राहणार नाही. मागच्या आठवड्यामध्ये मी या ठिकाणी येऊन बसलो. गीत आणि श्रुती माझ्या संती या ठिकाणी आले होते. भास्कर भाऊ साफसफाई करत होते. मागच्या शनिवारची गोष्ट. प्रफुल्लदादांचा मला फोन आला. त्यांचा आवाज मला ऐकू येत नव्हता. मी त्यांना म्हटलं, तुम्ही चर्चमध्ये या. मी चर्चवर आहे. ते आले आणि कुठून न जाणो एक व्यक्ती या ठिकाणी आले. त्या व्यक्तीला मी नाव सांगू की नको विचारलेलं नसल्यामुळं त्या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही.
ती व्यक्ती आली आणि या ठिकाणी येऊन शांत बसली आणि मला असं वाटलं की ती व्यक्ती नेहमी या ठिकाणी येत असावी. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं, म्हटलं का हो तुम्ही कोण? मला असं वाटतं अमोलसुद्धा त्या दिवशी या ठिकाणी होता. आपण ते लाईट्स वगैरे लावत होतो त्या दिवसाची गोष्ट. म्हणे साहेब मी जवळच्या खेड्यावरचा आहे, माझा येशूवरती विश्वास आहे. मी गायकवाड पाळक साहेबांकडं यायचो प्रार्थना करायला. प्रभूमध्ये विसावा पावलेले रेव्हरंड अर्जुन गायकवाड. म्हटलं मग? म्हणे ते मरण पावले तेव्हापासून माझा संपर्क तुटला. मी तुम्हाला ओळखतो, तुम्हाला बघितलेलं आहे. म्हटलं कसे काय आले? म्हटले आज मी फार दुःखी आहे, माझ्या जीवनात अडचण आहे, समस्या आहे. म्हटलं काय अडचण आहे? ते म्हणाले माझी गाडी आज फायनान्स कंपनीनं ओढून नेली. माझी गाडी आज फायनान्स कंपनीनं ओढून नेली, माझे हप्ते थकले होते. आम्ही त्यांना म्हटलं निराश होऊ नका, देवबाप तुमची गरज भागवेल. आमच्याजवळ पैसे नाही तुम्हाला द्यायला, परंतु देऊ शकणारा असा जो आहे एकमेव देव, त्याची आपण प्रार्थना करूया. प्रफुल्लदादाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आम्हाला त्याच्यानंतर कितीतरी वेळ त्यांची आठवण येत राहिली. माझ्या मननामध्ये मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहिलो. तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर त्यांचा फोन आला. ते म्हटले पाळक साहेब. म्हटलं काय झालं? ते म्हटले माझी गरज भागवली देवबापाने, मी माझी गाडी वापस घेऊन आलो. म्हटलं कशी काय गरज तुमची भागली? माझा एक नातेवाईक आला, त्याने मला हप्ते भरायची संपूर्ण रक्कम दिली आणि मी माझी गाडी घेऊन आलो. आमेन. आमचा देव पुरवठा करणारा देव आहे. जेव्हा आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि मागतो तेव्हा तो पुरवठा केल्याशिवाय राहत नाही. आपण आपले डोळे बंद करू, माना खाली लावू, प्रभूच्या समोर नतमस्तक होऊया. आपल्या ज्या काही विनंत्या असतील त्या विनंत्या देवबापाला सांगू, देवबापाला कळवू. देवबाप कितीतरी विशेष करून आपल्याला चांगलं दान घ्या देणारा देवबाप.